उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज रविवार आहे. रविवार आणि गुरुवार या दरबारामध्ये स्वामींचा जनता दरबार भरवला जातो आणि देशाच्या राज्याच्या सीमारेषा ओलांडून आलेल्या भाविकांच्या समस्या मुक्त होण्यासाठी त्यांना विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून केला जातो. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण इथे उपस्थित झालात. खरं तर आपण आला नाहीत, स्वामींनी आपणाला पाठवलेलं आहे आणि त्याचं चीज होण्यासाठी आयुष्यात निर्माण होणाऱ्या जटिल समस्येवर या उपक्रमातून आपणाला काही सेवा उपलब्ध होते आणि त्या सेवेतून आपणाला लवकरात लवकर शीघ्रातिशीघ्र त्याची अनुभूती तथा त्याचं फलित मिळत असतं हे आपणा सर्वांना विदित आहे. तथापि आज 5 जुलै आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीत एक सर्वधर्मीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आले असतील. त्यांनी या परिचय मेळाव्याबद्दल तथा त्या जिल्ह्यात आपले कोणी नातलग असतील, परिचित असतील, त्यांना तिथे जाण्यास भाग पाडावं आणि इथेही दर गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावा घेतला जातो आणि आत्ता या विवाह मंडळाकडे सुमारे राज्याच्या 36 जिल्ह्यातून 1.5 लाखाच्या आसपास वधूवर परिचय मेळाव्याची नावनोंदणी उपलब्ध आहे. आलेल्या पालकांना एक खुशखबर आहे की आपण मुलामुलींच्या स्थळं शोधण्यासाठी वेळ न वाया घालवता आपण विवाह मंडळाकडे संवाद संपर्क केला तर याची उत्तरं आपणाला त्वरित मिळते. या विवाह मंडळाकडे अनेक योजना आहेत, त्या आपण सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात. ज्यांना आपत्कालीन पुनर्विवाह करण्याची वेळ येते त्यांच्यासाठी सुद्धा ती सेवा उपलब्ध आहे. जे विधुर मुलं आहेत तथा ज्या परित्यक्ता तथा विधवा झालेल्या मुली आहेत त्यांना योग्य जोडीदार शोधून देण्याचं काम या विवाह मंडळातून देखील केलं जातं. तर समाजामध्ये अत्यंत दुर्लक्षित असणारी काही कुटुंब आहेत, आत्महत्या पीडित कुटुंब आहेत, त्यांच्या मुलामुलींची लग्न कोण करेन? देशाचं संरक्षण करणाऱ्या शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न कोण करेन? ती आपणाला करायची आहे. या शोधक बुद्धीनं या विवाह मंडळातून कामकाज केलं जातं हे आपणाला माहीत असावं. अजून पुढचं पाऊल, समाजामध्ये जे दिव्यांग तथा विकलांग आहेत आणि त्यांना योग्य जोडीदार मिळावा म्हणून तेही काम शोधण्याचं या विवाह मंडळातून केलं जातं. आतापर्यंत अनेक विकलांग मुलामुलींची विवाह यशस्वी झालेली आहे. मागील 2 महिन्यापूर्वी कृषी महोत्सवामध्ये नाशिक जिल्ह्याचा सर्वे केला, त्यात 1130 दिव्यांग मिळाले. त्यातल्या 18 मुलामुलींची विवाह 4थ्या दिवशी पक्की केली. आज ते यशस्वीरित्या पुढची वाटचाल करतायत. म्हणून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे समाजात जे दुर्लक्षित कुटुंब आहेत
त्यांच्यापर्यंत आपणाला पोचण्याला एक सामाजिक सामुदायिक संधी या विवाह मंडळाच्या निमित्तानं आपणाला मिळालेली आहे. आणि ही विवाह मंडळं केवळ इथे उभी करून उपयोग नाही, राज्याच्या गाव पातळीपर्यंत, तालुका जिल्हा पातळीपर्यंत ती पोचवणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यासाठी हा सर्व खटाटोप जिल्हा स्तरावर प्रत्येक गावामध्ये ही विवाह मंडळं आपणात बसणारे जे पोक्त पुरुष प्रतिनिधी आहे, भगिनी प्रतिनिधी आहेत, त्यांनी आठवड्यातला थोडासा वेळ विवाह मंडळासाठी दिला तर हे अशक्य नाही. म्हणून पोक्त लोकांनी, सेवानिवृत्त लोकांनी त्यांना साजेचं काम या कार्यातून आपणाला करण्याला एक नामी संधी प्राप्त झालेली असून गेल्या 80 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह स्वामींमुळं आशीर्वादानं झाली, आज तागायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर एक सामाजिक व्रत आहे, अध्यात्माला जोडून हे सामाजिक व्रत आहे. कारण या कार्यात जे सेवेकरी म्हणून निरपेक्ष काम करतात, 20% अध्यात्म आणि 80% सामाजिक बांधिलकीची त्यांनी शपथ घेतलेली आहे. म्हणून इथे 18 विभागाचे प्रतिनिधी आपला परिचय देखील करून देणार आहेत. त्यात पुढचा विभाग इथे मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार गुरुजन प्रतिनिधी सांभाळत आहेत. त्यांनी आपला परिचय द्यावा आणि उद्याची नवी पिढी देशाचे आदर्श निर्व्यसनी नागरिक म्हणून, आदर्श सेवेकरी म्हणून नव्हे, पुंडलिक किंवा श्रावण बाळासारखे आज्ञाधारक म्हणून त्यांनी नाव कमवावं. त्यासाठी अपेक्षित प्रशिक्षण आईवडिलांचं गुरुजन द्यायला तयार आहेत. पालकांनी फक्त हो म्हणण्याचा उशीर आहे. म्हणून आपण या कामाला थोडं प्राधान्य द्यावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. आजच्या सायंकाळच्या आरतीपर्यंत आपणाला निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपण उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींकडून एक पेपर घ्या आणि त्या पेपरवर आपलं नाव, गाव, पत्ता, पूर्ण माहिती द्या. त्यामध्ये देवी कोणती आहे, खंडोबा कोणता आहे माहीत असेल तर तो राखाणा भरा, नसेल माहीत तर कोरा ठेवा. इथून सांगितलं जाईल आणि त्याप्रमाणे आपल्या थोडक्यात समस्या कुटुंबाच्या त्या पेपरवर आमच्यापर्यंत त्या येतील आणि त्यावर लेखी स्वरूपात मार्गदर्शन करण्यात येईल. आणि केलेलं लेखी मार्गदर्शन उभे असणारे प्रतिनिधी त्याचा खुलासा, त्याचा तपशील, त्याची पूर्ण माहिती अपेक्षितांना देतील. म्हणून आपण अन्य कुठेतरी न फिरता उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींकडे भगिनींकडून समजून घ्यावं, पुरुष वर्गानं पुरुषांकडून ती समस्या, तो खुलासा समजून घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन. आणि ही सेवा विनामूल्य आहे म्हणून आपण याचा लाभ आपण कृपया घ्यावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान डॉक्टर लोक आलेले आहेत. इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 रुग्ण कॅन्सरचे येतात आणि तो कॅन्सर बरा होण्याचा उपाययोजना दवा इथे उपलब्ध आहे. या दव्यानं आजपर्यंत गेल्या 2 दशकामध्ये लाखो रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. बिना केमो, बिना वेदना आणि बिना शस्त्रक्रिया. गरिबांचा कोणी वाली नाही. एका केमोचे टाटामध्ये 80,000 रुपये घेतात. असे कितीतरी केमो करावे लागतात. म्हणून कॅन्सरमुक्त जीवन जगण्यासाठी आपणाला या
दव्याचा वापर हा दवा आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे. इथे सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर तथा घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी रानभेंडी काम करतो. ज्यांना शरीरात कुठेही गाठी आहे त्या गाठी मुक्त करण्याचं काम हा वेखंड करतो. ही दुर्मिळ माहिती आपण रुग्णांपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवावी आणि बिना शस्त्रक्रिया, बिना वेदना, बिना केमो हा दवा आपण त्याला व्यवस्थितरित्या समजावून सांगावा. अर्थात औषध थोडं कडू तुरट आहे, ते डोळे झाकून घ्यावं लागतं, एवढाच फक्त भाग आहे. पण अन्य कापाकापी शस्त्रक्रिया करण्यापेक्षा कडू तुरट औषध घेणं कधी फायदेशीर आहे. म्हणून आपण आजीबाईचा बटवा पूर्वी आपण म्हणायचो, तो इथे घरगुती आयुर्वेद या ग्रंथात दिलेला आहे. आणि तो ग्रंथ जर आपण चाळला, ती पानं चाळली, तर आपणाला त्या वनस्पतीचं गुणधर्म, गुणकर्म सुलभपणे त्या आजारावर मात करण्याला मदत करेल अशी खात्री आहे. तसं आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये सुमारे डझनभर औषधं आहेत, त्याकडे कोणी बघत नाही. ज्यांना हृदयविकाराचा, रक्त अभिसरणाचा, हिमोग्लोबिनचा त्रास आहे त्याने रोज 1 ग्रॅम जर जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, 3 दिवसात हिमोग्लोबिन 14-15पर्यंत येतं. रक्त अभिसरणाचे त्रास त्यामुळं कमी होतात आणि हृदयविकाराला ते आळा घालतं किंवा त्याला मदत करतं. म्हणून या छोट्या छोट्या बाबी मसाल्याच्या डब्यात दिलेल्या आहेत. त्यामध्ये तेजपान आहे, मिरा आहे, दालचिनी आहे, ही सारी औषधं आहेत, हळद आहे. या साऱ्या बाबी अत्यंत उपयुक्त, नव्या पिढ्यांना विश्वासानं आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना सांगावं, शिकवावं, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. सध्या देशात वातावरण कृषीचं फारसं समाधानकारक नाही. कोकण समुद्रकाठ सोडला तर अन्यत्र पाऊस नाही. पावसाची यंदा बोंबाबोंब राहणार आहे. पाऊस कमी पडणार आहे. कदाचित दुष्काळ पडण्याची काही भागात शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे काही मागच्यासारखा पाऊस यंदा नाही. म्हणून आपण पर्जन्य सूक्ताचं गावोगावी वाचन पठन करावं. तुम्ही पर्जन्य देवतेला हाक मारली तर तो त्या हाकेला होऊ देईल. आणि गेल्या 4-5 दिवसात कुठे कुठे जो पाऊस झाला तो पाऊस म्हणून झालेला नाही, मोसमी पाऊस म्हणून नाही. राज्यामध्ये आणि देशामध्ये जे सेवेकऱ्यांनी पर्जन्य सूक्ताचं पठन वाचन अभिषेक केला त्याचं ते फळ आहे. अन्यथा वेधशाळेने सांगितलेलं आहे, अजून 1 महिनाभर या देशावर पाऊस पडणार नाही. अटलांटिक सागरावरचे उष्ण वारे या देशावर एकही काळा ढग येऊ देणार नाही. आता हे कितपत खरं खोटं हा जाणून घेण्याचा भाग आहे. तरीसुद्धा पर्जन्य सूक्त वाचल्यावर त्याला यावं लागतं, हे तितकंच खरं आहे. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक 5 मिनिट पर्जन्य देवतेला निमंत्रित करावं, थोडासा वेळेचं दान द्यावं. आम्ही आपल्याकडं एकच दान मागतो, ते समयदान आहे. आणि तुम्ही कार्यासाठी जर समयदान दिलं तर स्वामी पटकन धावून जातात. स्वामी सांगतात, तू मेरे धाम पर, मैं तेरे काम पर. म्हणून आपणाला त्या अनुभूती या कार्यातून मिळत असतात. म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांना
अर्जावून हक्कानं गोडीनं पर्जन्य सूक्त वाचण्याला भाग पाडावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी देखील आपला परिचय देऊन वास्तुविषयक धोरणात्मक वाटचाल या कार्यानं केलेली आहे की ज्या वास्तूमध्ये डोकं टेकल्यावर 5 ते 6 घंटे झोप येते ती वास्तू निर्दोष आहे. मग अशी वास्तू असण्यासाठी काय करावं? त्यासाठी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी वास्तूची रचना आपणाला दिलेली आहे. कुठल्या दिशेला काय नसावं असावं. बऱ्याच वेळा आग्नेय ही अग्निदेवतेची दिशा आहे आणि तेथे जर पाण्याचा नळ असेल तो 36चा आकडा आहे. अग्निपाणी जमणार नाही. म्हणून कुटुंबात आजारपण, मुलं नापास होणं, अभ्यास न करणं या मालिका सुरू होती. नैऋत्य दिशा ही यमाची आहे. त्या दिशेला दरवाजे, खिडक्या, प्रवेशद्वार नसावं. नाहीतर अनेक अपघात, अकाली मरण या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून सहानुभूतीपूर्वक आपण या ग्रंथाची पानं चाळावीत. कुठल्या दिशेला काय असावं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला तर त्याला त्याची उत्तरं मिळतात. हे उत्तर दिशेचं महत्त्व आहे. घरात किंवा कार्यालयात प्रमुख प्रतिनिधीनं आपलं प्रवेशद्वार पूर्वमुखी असावं आणि कुठलंही काम करताना पूर्व दिशेला तोंड करून करावं. ही याची उत्तरं आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की वास्तुशास्त्राचा अंतरंग या विभागाकडून सहानुभूतीपूर्वक आपण या ग्रंथातून समजावून घ्यावा. बऱ्याच भगिनींच्या कुटुंबामध्ये वास्तूत अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात. साधं तुमचं किचन आहे, त्याला काळा दगड लावलेला आहे. ज्या भगिनींच्या किचनला काळा कडप्पा किंवा दगड आहे त्याने हात वरती करावा म्हणजे आमचे प्रतिनिधी त्वरित उपाय सांगते. धन्यवाद. त्यावर उपाय आहे. तोडफोड न करता त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट जर आपण दिला तर स्वयंपाकघरात मणक्याचे त्रास, आजारपण, डोक्यावर कर्ज या ज्या गोष्टी घडतात काळ्या रंगामुळं त्या त्वरित थांबते. म्हणून आपणाला अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत तोडफोड खर्च न करता अनावश्यक हे उपाययोजना उभे असणारे आमचे इंजिनियर प्रतिनिधी आपणाशी सहानुभूतीपूर्वक संवाद साधणार आहेत. आपल्याजवळ किती वेळ आहे तो वेळ चांगल्या कामासाठी आपण खर्ची करावा हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग, इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती लोक आलेले आहेत आणि ज्यांना कायद्यासंदर्भात, केंद्र निर्मिती संदर्भात, केंद्रात काही अडचण असेल त्या संदर्भात सर्वप्रथम आपण उभ्या असणाऱ्या प्रतिनिधींशी कृपया संवाद करावा. जिल्हा लातूरमध्ये एक चिठ्ठी आलेली आहे. पर्जन्यवृष्टीसाठी 636 सेवेकरी उपस्थित आहे आणि आज ते पर्जन्य सूक्तासह पर्जन्य देवतेला विनंती करणार आहेत आणि औचित्य म्हणून श्री नवनाथ ग्रंथाचं 1 दिवसीय पारायण करणार आहेत. ही आनंदाची बाब आहे. आपणही त्याप्रमाणे केल्यास आपापल्या तालुक्यात, गावात आणि जिल्ह्यात पर्जन्य देवतेची कृपा, आशीर्वाद मिळेल. मग ते जर करतात तर आपण का करायला नको? म्हणून यंदा दुष्काळ अटळ आहे. कोणी काहीही सांगेन, तुम्ही कुणाचं ऐकू नका. पण पर्जन्य म्हटल्याशिवाय जेवण करू नका हाही संदेश आपण आपल्या घरी जाता जाता घेऊन जायचा आहे. एक वेळी अन्न कमी अधिक असलेलं चालतं, ते कुठूनही आणता येईल, पाणीही मिळणार नाही. म्हणून
पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व, जलसंपत्तीचं महत्त्व ते जपून काटकसरीनं आपण वापरावं, हाही संदेश आपण सर्व जनतेला कृपया देण्याचं करावं. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. या कार्याचा अंतरंग या 18 विभागाशी संलग्न आहे आणि तो आपण समजून घेताना इथे देशविदेश अभियान प्रतिनिधी आलेले आहेत, वेदविज्ञान संशोधक, याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन विभाग आलेला आहे, सांस्कृतिक विभाग आलेला आहे, स्वयंरोजगार पर्यावरण प्रकृती विभाग आलेला आहे, गोवंश विभाग, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी आलेले आहेत. हे सर्व प्रतिनिधी या कार्याचा अंतरंग जनतेपर्यंत डोळस आणि निर्भीडपणे आणि विनामूल्य मार्गदर्शन घेऊन ते आपणापर्यंत सांगण्यासाठी आलेले आहेत. म्हणून आपणही आपला थोडासा वेळ या कार्यासाठी समयदान द्यावा ही मागणी करण्यासाठी ते उभे आहेत. म्हणून आपणाला फार तपशिलात बोलणं उचित नाही. आपण सर्वजण सुज्ञात वादळ टाळण्यासाठी हा भगवा ध्वज वादळ थांबवण्याचं काम करतो, तर भूकंपाची तीव्रता कमी करण्याचं काम हे भूकंप यंत्र करतं. तुम्ही परवा 40 सेकंदामध्ये एका देशाचा बेचिराग झाला, 1,00,000 लोक जमिनीत घरांखाली दबले गेले, मृत्युमुखी पडले, हे तुम्ही वाचलेलं आहे. तिथे जर त्या लोकांनी या यंत्राचा वापर केला असता तर कमी नुकसान झाली असती. हे सांगेन कोण? म्हणून जगाच्या पाठीवर देशविदेश अभियानातून जगाच्या 200 देशांमध्ये हे अभियान सध्या चालू आहे. प्रश्न भाषेचा नाही, प्रश्न समयदानाचा आहे. म्हणून आपण जर समयदान दिलं तर जगाच्या पाठीवर आपण मानवजातीला हवेशा असणाऱ्या सर्व बाबी या कार्यातून त्यांना समस्यामुक्त, चिंतामुक्त, दुःखमुक्त, कर्जमुक्त करण्याला ही नामी संधी या 18 विभागातून करण्याचं हे प्रयोजन आहे. त्यात शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती, आमच्या देशातल्या माता भगिनींकडे हा विभाग सुपूर्द केलेला आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन आगामी या महिन्यात येणारे सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, पुढच्या महिन्यात येणारं आषाढ नवरात्र आहे, त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोड्या वेळाने त्यासाठी हा सर्व खटाटोप या विभागातून महिला वर्ग स्वयं पौरोहित्य म्हणून त्या करत असतात. म्हणून त्यांच्याकडून आपण हे शिकावं. या कार्याच्या अंतरंगात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्या केवळ गृहिणी नसून समाज रचना करण्याचं मोठं काम, राजमाता होण्याचं काम त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. म्हणून राष्ट्रनिर्मात्या म्हणून भारतीय भगिनींचा समावेश आहे. राष्ट्र उभारणीचं मोठं काम त्या करत असतात. मुलाबाळांवर संस्कार करण्यापासून त्यांना पायावर उभं करण्यापर्यंत ही सारी जिम्मेदारी गृहिणी म्हणून आमच्या माता भगिनी हे स्वीकारत आहेत. म्हणून त्यांच्याकडे अर्जावून अत्यंत महत्त्वाची ही जिम्मेदारी या कार्यानं भगिनींकडे दिलेली आहे. 360 दिवसात येणारे सण, वार, व्रतवैकल्य, कुलधर्म, कुलाचार बऱ्याच लोकांना माहीत नाही. महाराष्ट्रातल्या 30% लोकांना देवी माहीत नाही, खंडोबा माहीत नाही, गोत्र माहीत नाही. परंतु आमच्या छत्रपती शिवरायांनी क्षात्रधर्मामध्ये 96 मुख्य कुळं आणि 7,000 कुळं या ग्रंथात नमूद केलेली आहेत आणि त्याच्या परिशिष्टामध्ये त्यांचं गोत्र कोणतं, देवी कोणती, खंडोबा कोणता
आणि नुसताच कोणता असं नाही, त्या खंडोबाला वर्षातून एकदा जाऊन हां साहेब, एक 5 मिनटात बोलता. हो हो. त्या निमित्तानं आपणाला वर्षभरात येणारे सण वार व्रतवैकल्य हे कसे करावेत, उद्या आषाढ महिन्यात येणारं नवरात्र कसं करावं, गुरुपौर्णिमा आपली 10 दिवस असते, तिच्यात आपली भूमिका काय आहे. आपली गुरुपौर्णिमा आषाढी एकादशीला सुरू होते. गोतावळा आपला खूप मोठा आहे. या सर्वांना स्वामींचं दर्शन, अभिषेक आणि त्या दिवशी सर्व सेवेकरी एक शपथ घेतात, स्वामी पुढील गुरुपौर्णिमाही पावेतो आमचा योगक्षेम, आमच्या परिवाराचा योगक्षेम आपण चालवा, आमच्या कुटुंबावर कुठलेही दुःख संकट येऊ देऊ नका, अशी शपथ घेऊन स्वामींच्या प्रतिकृतीवर, पादुकांवर पुरुष सूक्त स्त्री सूक्ताचा अभिषेक केला जातो. 24 घंटे हे काम चालू असतं. गोतावळा मोठा असल्यामुळं एवढं एका दिवसात होणं अशक्य आहे. म्हणून आपण राज्यात असणाऱ्या सर्व विभाग वाईज सेवा केंद्रांना इथे येण्याची तथा गुरुपीठावर जाण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तिचा आपण लाभ घ्यावा. आणि आपणही घरी गेल्यावर आपल्या घरात जी स्वामींची प्रतिकृती आहे तिच्यावर पुरुष सूक्त स्त्री सूक्त मराठीत म्हणून, ज्यांना संस्कृत येतं त्यांनी संस्कृत म्हणून शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा आणि ते तीर्थ आपल्या सर्व परिवाराला देऊन पुरुषांनी गुरुवार उपवास करावेत, वर्षभर तर आहेत. भगिनींनी मंगळवार उपवास कुलदेवतेचे करावेत. याला कुलधर्म कुलाचार म्हणतात. खंडोबाच्या स्थानावर जाताना जेजुरीला त्यांना एक धोतरपान, उपरणं, 1.25 पाव हळद, कांद्या वांग्याचं भरीत, पूर्णावरणाचा नैवेद्य. किमान एवढ्या बाबी खंडोबाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्या वर्षातून एकदा, ज्या दिवशी गर्दी नसेल अशा दिवशी जा. नवरात्रात गर्दीत जाऊ नका. चेंगराचेंगरी लोटालाटीत जाऊ नका. एरवी कुठल्याही दिवशी हे देव देवळातच असतात. ते इतरवरी कुठे काही टोरला जात नाही, ते तिथेच असतं. म्हणून कृपया गैरसमज नसावा. देवी काही फक्त मंगळवारी देवळात राहते का, इतरवारी कुठे जाते, हा गैरसमज आपण दूर करावा. खंडोबा फक्त रविवारी तिथे असतात का, हा गैरसमज दूर करावा. म्हणून ज्या दिवशी गर्दी नसेल अशा दिवशी आपण मनोभावे ती सेवा अर्पण करावी. देवीला जाताना सुद्धा हिरवी साडी, हिरवाखंड, ओटीचं सामान, पूर्णावरणाचा नैवेद्य तिला सुपूर्द करावा. ती आशीर्वाद देते. तुमची अडकलेली सारी कामं या कृपा आशीर्वादानं होतात. मग त्यात नोकरीचा प्रश्न असेल, मुलामुलींच्या विवाहाचा प्रश्न असेल, अभ्यासाचा परीक्षेचा प्रश्न असेल, आजारपणाचे प्रश्न असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, शेतीचे प्रश्न असतील, प्रमोशनचे प्रश्न असतील, अन्य बाबी असतील, आर्थिक चिंता असेल, या साऱ्या निर्माण होणाऱ्या चिंता समस्या देवी खंडोबा निवारण करत असतात. त्याला कुलधर्म कुलाचार म्हणतात. आणि हे सगळं झाल्यावर मग स्वामी काम करतात. बाळप्पालासुद्धा कुलदेवता माहीत नव्हती. बाळप्पांनासुद्धा स्वामींना तुळजापूरच्या रूपात दर्शन द्यावं लागलं. हे तुम्हाला माहीत आहे. याचा अर्थ काय? म्हणून सर्वप्रथम देवी खंडोबा हे आपले आईबाप आहेत, त्यांना आधी गेलं पाहिजे. आणि मग आयुष्यभर रोज 3 अध्याय 11 माळा जप जो कोणी
स्वामींची मनोभावे सेवा करेल त्याला कुठलीही चिंता संकट महाराज येऊ देत नाही. याला सेवेकरी म्हणतात. म्हणून मग आपण अनेक जणांनी हात वर केले, ते गुरुजींनी सांगितलं कोणाला सेवेकरी व्हायचं आहे, पण सेवेकरी म्हणजे काय हेच आपल्याला माहीत पाहिजे की सेवेकरी होणं म्हणजे काय हे माहीत पाहिजे. म्हणून आपण आहार विहार आचार विचार पावित्र्य शाकाहारी राहणं, भगिनींनी अडचणीच्या काळात 5 दिवस सेवा बंद करणं, त्याचं पावित्र्य पाळणं, याला सेवेकरी म्हणतात. नव्या पिढ्या पाळत नाही आणि न पाळल्यामुळं उपाय होण्याऐवजी अपायच होतात. घरातून पळून जाणं, निघून जाणं, आत्महत्या करणं, ही ज्या काही घटना घडत आहेत याला ही बरीच कारणं आहेत. म्हणून असं मार्गदर्शन भारतात या मार्गाशिवाय कोण करणार नाही. म्हणून उभ्या असणाऱ्या भगिनींनी अन्य आणि नव्या पिढ्यांना सहानुभूतीपूर्वक आपण हे समजून नम्र भाषेत सांगावं हे कळकळीचं आवाहन. तथापि आज भगिनी 2 प्रश्न घेऊन आलेले आहेत. 1 कुटुंबातली व्यसनाधीनता, 2 डोक्यावर वाढणारं कर्ज. त्या दोघांवर उपाय उभ्या असणाऱ्या भगिनी आपणापर्यंत सूचित करतील. ज्या कुटुंबात लोक चोरून व्यसन करतात त्यांनी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ संबंधितांना द्यावं. हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धूम्रपी 40 दिवसात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते आयुष्यभर शाकाहारी होते. म्हणून भगिनींनी घरच्या घरी हे शंकराचं व्रत सहज आणि सुलभपणे घरच्या घरी करावं हे कळकळीचं आवाहन. पाहिजे तर याचं प्रात्यक्षिक केंद्रात भगिनींनी घ्यावं. घरून आपली पिंड आणावी, केंद्रात प्रतिनिधींनी ते शिकवावं, त्याची कार्यशाळा घ्यावी आणि त्याचं महत्त्व सांगावं. 2 डोक्यावर वाटणारं कर्ज. नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, हे श्री देवतेचं प्रतीक आहे. लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मी कुणाला नको आहे. गेल्या 50-60 वर्षात आमच्याकडं असं एकही कुटुंब आजतागायत आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. कुणीच आलं नाही. म्हणून या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक समजून घेताना आमच्या देशातल्या विदेशातल्या अनेक माता भगिनी श्रीयंत्राच्या पूजक उपासक अभ्यासक सर्व त्या आहेत. रोज त्या श्रीयंत्राची पूजा करतात. प्रति पौर्णिमेला त्या श्रीयंत्राला पूजन करून एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. मराठी 5 अध्यायाची ही सत्यनारायणाची पोथी वाचतात. एका पाटावर ती ठेवतात. 3 सुपाऱ्या मांडतात आणि घरचे घरी स्वतः सत्यनारायण करतात. पैकी इथे ज्या बसलेल्या भगिनी आहेत, ज्या प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, त्यांनी हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेले आहेत, 25%. उर्वरित भगिनी हात वरती नसलेल्या त्या नव्या आहेत. त्यांना कोण सांगेल? तर हात वरती ज्यांनी केले त्यांनी जर त्यांना समजून सांगितलं, त्यांचंही भलं. भला करो भला होगा. म्हणून आपण ह्या गोष्टी बुद्धिपुरस्कर चांगल्या गोष्टी जनतेपर्यंत अवश्य सांगाव्यात. त्यात कुठली काटकसर कमतरता ठेवू नये हे कळकळीचं आवाहन. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण गेले काही तास इथे बसलात. साहजिक आणि स्वाभाविक मनाजीराव आपल्याजवळ फार वेळ थांबत नाही हे आम्हाला माहीत आहे. म्हणून वेळेला विराम करून पुढील आगामी येणाऱ्या काळासाठी आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण आलेला आहात आणि स्वामींचा पूर्ण आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपण या सेवेत सहभागी होऊन सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान गावोगावी आपण घरोघरी आपण पोचवावं
त्यांना कुलधर्म कुलाचार भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक मांडावी एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर आपण कृपया मौनानं दरबारात यायचं आहे. सर्वप्रथम प्रार्थनेनंतर भगिनी औदुंबरात समोरून दरबारात येतील, स्वामींना हात जोडतील, विनंती करतील की ही ऐकलेली सेवा आम्ही आजपासून आमच्या घरी 3 अध्याय 11 माळा जप सुरू करू. तुम्ही घरी जाईपर्यंत तुम्हाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाहीत. तर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी समाधी मठाला औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात येतील. न वाकता उभ्यानं दर्शन आपण घ्यावं. वाकल्यानंतर मागचा माणूस पडतो, चेंगराचेंगरी होते, म्हणून आपण ह्या गोष्टी पाळाव्यात. ज्यावेळी दरबार खाली असेल त्यावेळी आपण मुजरा करावा. म्हणून आपण आता प्रार्थना करून हे सत्र या ठिकाणी थांबू. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपण प्रार्थना म्हणू आणि हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.